मित्रांनो, अलीकडे मला बरेच जणांनी कमेंट केले आहेत की तू भाजपच्या विरोधामध्ये अलीकडे खूप बोलत आहेस. तर माझं त्यांना एकच सांगणं आहे की जो पक्ष आपल्या केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे किंवा जो पक्ष सत्तेमध्ये आहे त्याला आपले प्रश्न विचारणं हे आपलं म्हणजे पहिलं कर्तव्य आहे आणि ते आपल्याला संविधानाने दिलं आहे. त्याच्यामुळं कसं आहे, कुणीही कुठल्या नेत्याच्या बळी न पडता किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाला न घाबरता किंवा न जाता आपण जे काय आपल्या संविधानाने आपल्याला हक्क दिला आहे की जे काही चुकीचं होत आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं हे आपला एक संविधानिक हक्क आहे. त्याच्यामुळं कसं आहे, तुम्ही जर अशा प्रकारे एखाद्या नेत्याच्या जर दबावाला जर बळी पडून जर तुम्ही शांत बसत असाल तर येणाऱ्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये ते तुम्हाला खूप जड जाणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण कसं आहे, तुम्ही जर पाहायला गेलं तर अलीकडे आपल्या देशामध्ये खूप भयंकर परिस्थिती आहे. जे काही संविधान आहे त्याला कुठेतरी म्हणजे डावललं जात आहे. कुठेतरी माणसाचे हक्क सुद्धा हिरावून घेतात, हे लोकांना कळत नाही. फक्त निवडणुकाच्या वेळी जे काही हे राजकीय पक्ष आहेत त्यात सर्वात भाजपा ह्यांनी जर एवढं गलिच्छ राजकारण करून ठेवलं ना, ह्याच्या आधी कधीच आपल्या भारतातलं राजकारण असलं म्हणजे घाण केलं नव्हतं. हे फक्त 2014 पासून ते आजपर्यंत होत आहे. आणि कसं आहे, डायरेक्ट हे जे काही जनता आहे फक्त त्यांना इलेक्शनच्या वेळेस त्यांना 500, 1000, 2000 दिले ना ते शांत बसतात. त्याच्यामुळं कसं आहे, कुठेतरी पैसा घेऊन तुम्ही तुमचा स्वाभिमान त्यांना विकू नका. तर त्यांना प्रश्न करा, तरच तुमचं कुठेतरी तुम्हाला किंमत असेल किंवा तुमचं स्वाभिमान राहील. जर तुम्ही 500 1000मध्ये जर तुमचं जर मत विकत असाल तर हा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा अपमान आहे. आपल्या देशाच्या लोकशाहीचा आणि संविधानाचा हा घोर अपमान आहे. त्याच्यामुळं कसं आहे, प्रत्येकाने जे काही चुकीचं आहे, कुठलाही पक्ष असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, कोणताही पक्ष असो, ते जर चुकीचा जर धोरण जर हे करत असेल, राबवत असेल, थोपत असेल जनतेवर, तर त्याचा प्रत्येक नागरिकाने, मी म्हणतोय प्रत्येक नागरिकाने त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवायला शिका. ज्यावेळेस 2014ला ज्यावेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांना जवळजवळ 18 ते 25 जे काय वयोगट आहे त्या वयोगटातील तरुणाचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिसाद दिला होता. नंतर आता काय झालं, उलट झालंय. कसं आहे, ज्या तरुण पिढीने जे काही 18 ते 25 वयातील जे काही युवा वर्ग आहे त्यांनी सुद्धा राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी आपल्या देशाचं भलं होईल. पण ही जे काय वर्ग आहे 18 ते 25 वर्षामधला तो कुठेतरी राजकारणापासून दूर जातोय. कारण ह्याच वर्गाने 2014 साली नरेंद्र मोदी यांना निवडून दिलं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना म्हणजे वोटिंग केलं होतं. आता कुठे? त्याच्यामुळं कसं आहे, तुम्हाला एकच सांगतो की कसं आहे, येणाऱ्या म्हणजे कसं तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करा. ज्यावेळेस 2014 साली ज्यावेळेस इलेक्शन होतं लोकसभेचं, ज्यावेळेस मोदी जिंकून आले त्यावेळेस त्यांनी त्यांचा एकच म्हणजे नारा होता की प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील आणि दरवर्षी जवळजवळ 2-2.5 कोटी हे म्हणजे नोकऱ्या हे देतील म्हणून. कुठे गेल्या 15 लाख सुद्धा, 15,000 किंवा 15 रुपये सुद्धा कोणाच्या खात्यामध्ये देण्यात पडले. किंवा नोकरीचा विषय सोडा, अख्खं सगळं आपल्या देशामध्ये प्रायव्हेटायझेशन म्हणजे केलं जात आहे. आपल्या देशामध्ये फक्त 2 व्यक्ती विकत आहेत आणि 2 व्यक्ती घेत आहेत. त्या 2 व्यक्ती कोण आहेत, दुसऱ्या कोण आहेत, तर ही जे काही नरेंद्र मोदी आणि अमित शहा या 2 व्यक्ती जे काय आपल्या देशाची संपत्ती आहे ते विकतात आणि घेत आहे कोण, एक तर अंबानी आणि दुसरा अदानी. हे जे काही गुजराती 4 म्हणजे हे आहेत व्यक्ती. तर थोडं डोळं उघडून नीट विचार करा, बघा. कसं आहे, अजून वेळ गेलेली नाही. खूप खूप धन्यवाद.